नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख उत्पादने, महत्त्वाची उत्पादने. सगळ्यात पहिला क्वेश्चन होता आपला, रत्नागिरी जिल्हा कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर रत्नागिरी जिल्हा जो आहे तो प्रसिद्ध उत्पादनासाठी आहे, तो हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. सी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो, नागपूर शहर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? नागपूर शहर जे फळासाठी प्रसिद्ध आहे ते संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, नाशिक जिल्हा कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर नाशिक जिल्हा जो उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे तो द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे. हे जे आपलं मित्रांनो राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील साखर उद्योग सर्वाधिक कोणत्या विभागात आहे? तर महाराष्ट्रातील साखर उद्योग जो आहे तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त आहे मित्रांनो. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो मित्रांनो, कोल्हापुरी चप्पल कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? तर कोल्हापुरी चप्पलशी संबंधित आहे, तर सगळ्यांना माहिती कोल्हापूरशी संबंधित आहे मित्रांनो. सी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो मित्रांनो, सोलापुरी चादर कोणत्या शहराशी प्रसिद्ध आहे? तर सोलापुरी चादर जी आहे ते मित्रांनो सोलापूर या जिल्ह्याशी संबंधित आहे. हा खूप सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो मित्रांनो, पैठणी साडी कोणत्या ठिकाणची प्रसिद्ध आहे? तर पैठणी साडी जी आहे मित्रांनो ती आहे पैठणची प्रसिद्ध साडी आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो मित्रांनो, विदर्भात मुख्यतः कोणते पीक घेतले जाते? तर विदर्भात मुख्यतः जे पीक घेतले जाते मित्रांनो ते कापूस पीक आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 9वा क्वेश्चन येतो मित्रांनो, वरोरा चंद्रपूर येथे कोणता प्रकल्प प्रसिद्ध आहे? तर वरोरा चंद्रपूर जे आहे ते जे प्रकल्प प्रसिद्ध आहे ते आहे आनंदवन जे प्रकल्प प्रसिद्ध आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक केळी उत्पादन कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक केळी उत्पादन जे आहे ते जळगावमध्ये आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, चिकू उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? चिकू उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा जो आहे तो पालघर जिल्हा आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा औद्योगिक पट्टा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक औद्योगिक पट्टा जो आहे मित्रांनो तो मुंबई पुणे पट्टा आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. तर मित्रांनो 13वा क्वेश्चन येतो मित्रांनो, वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध शहर कोणते? तर हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. हा क्वेश्चन आपल्या याच्यात हायलाईट करून ठेवा. हा वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध शहर जे आहे ते नाशिक शहर आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो मित्रांनो, भंडारा जिल्हा कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे? तर भंडारा जिल्हा जो आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट पिकासाठी प्रसिद्ध आहे. ते भातासाठी प्रसिद्ध आहे. बी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो मित्रांनो, कोकणातील प्रमुख फळ कोणते? तर कोकणातील प्रमुख फळ जे आहे ते मित्रांनो आंबा आहे. सी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, महाराष्ट्रातील रेशीम उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील रेशीम उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा म्हणजे ते आहे गडचिरोली. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, साखर कारखान्याची संख्या जास्त असलेला जिल्हा कोणता? तर साखर कारखान्याची संख्या जास्त असलेला जिल्हा जो आहे तो अहमदनगर जिल्हा आहे मित्रांनो. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, संत्रा संशोधन केंद्र कुठे आहे? तर संत्र्याचे संशोधन केंद्र जे आहे ते आहे नागपूर शहरामध्ये आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील प्रमुख मत्स्य व्यवसाय कोणत्या किनारपट्टीवर आहे? तर महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसाय जे आहे ते कोकण किनारपट्टीवर आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो, जळगाव जिल्हा कोणत्या उत्पन्नात आघाडीवर आहे? तर जळगाव जिल्हा जो आहे तो उत्पादनात आघाडीवर आहे. केळी उत्पादनावर तो अधिक आघाडीवर आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वाधिक कापूस उत्पादन कोणत्या विभागात आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक कापूस उत्पादन जे आहे ते आहे विदर्भामध्ये जास्त होतं. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो, पैठणी साडी उत्पादनासाठी कोणत्या जिल्हा प्रसिद्ध आहे? तर पैठणी साडीची उत्पादनासाठी जो जिल्हा प्रसिद्ध आहे ते औरंगाबाद आणि त्याचं नाव बदलून आता छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेलं आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल.
त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो, कोल्हापूर कोणत्या खाद्य उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर कोल्हापूर जे आहे ते खाद्य उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, ते गुळासाठी प्रसिद्ध आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन जे आहे ते आहे नाशिकमध्ये सर्वाधिक द्राक्ष जे उत्पादन केले जाते. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो, चंद्रपूर जिल्हा कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? चंद्रपूर जिल्हा जो आहे तो उद्योगासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. तो आहे कोळसासाठी जास्त प्रसिद्ध आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 26वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील प्रमुख दुग्ध व्यवसाय कोणत्या भागात आहे? तर दुग्ध व्यवसाय जे आहे ते भागात आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुग्ध व्यवसाय जास्त आहे. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो, सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे तो प्रसिद्ध आहे, तो आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. ए बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो, सोलापूर जिल्हा कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? तर सोलापूर जिल्हा जो आहे तो वस्त्रोद्योगासाठी जास्त प्रसिद्ध आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो, नागपूर जिल्ह्यातील प्रमुख उत्पादन कोणते? नागपूर जिल्ह्यात जे प्रमुख उत्पादन घेतात ते संत्र्याचं घेतात मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 30वा लास्ट क्वेश्चन येतो मित्रांनो आपला, महाराष्ट्रातील सर्वाधिक ऊस उत्पादन कोणत्या भागात होते? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक ऊस उत्पादन जे करतात लोक ते करतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ऊस जो आहे पिकवला जातो. बी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो या जी PDF आहे आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब जरूर करा. लाईक शेअर सबस्क्राईब.